नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे। तर वन विभागामध्ये या ठिकाणी गटक आणि गड्ड या पदांची भरती लवकरच येणार आहे आणि याबाबतचा जीआर संपूर्ण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर हा जीआर कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर 2 दिवस अगोदर महाराष्ट्र वन विभागामार्फत एक जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि हा जो जीआर आहे हा येणाऱ्या भरतीबाबतचा आहे। तर या जीआर मध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि किती जागेची भरती येणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बघा जीआर कशा प्रकारचा आहे। तर बघा मित्रांनो, प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यामार्फत ही भरती निघणार आहे। तर विषय बघा, वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर व संवर्गाची आवश्यकता, म्हणजे वन विभागामध्ये कोणकोणत्या संवर्गाची आवश्यकता आणि सहभाग असणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर बघा, तर या ठिकाणी बघा हे महत्त्वाचं आहे। वनसेवकाची 12,991 पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडला आहे। तरी वनसेवकाची 12,991 पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती। बघा, यामध्ये वनसेवकाची 12,991 पदे या ठिकाणी सांगितलेलं आहे। 12,991 पदे फक्त वन विभागाची या ठिकाणी रिक्त आहे। यासाठी हा जीआर काढण्यात आलेला आहे। वनमजुराच्या आवश्यकतेबाबत आकडेवारी या ठिकाणी संपूर्ण आकडेवारी पण जाहीर केलेली आहे। ठीक आहे, कोणकोणते क्षेत्र कोणकोणती वन विभागात जागा रिक्त राहणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर संपूर्ण जीआर जो आहे हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्या ठिकाणी जाऊन हा संपूर्ण जीआर व्यवस्थित वाचून घ्यायचा। ठीक आहे मित्रांनो, 20 नंबरचा मुद्दा, वन विभागात सध्या अतिसंख्य मजूर किती कार्यरत आहे व अधिकच्या किती मजुराची आवश्यकता आहे याबाबत क्षेत्रीय स्तरावरून माहिती मागविण्यात आली होती। त्याचा वनवृत्तनिहाय व वन विभागनिहाय तपशील यासोबत जोडला आहे। प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत 4,545 अधिसंख्य मजूर कार्यरत आहे। तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना 8,446 अधिकच्या मजुराची आवश्यकता आहे, म्हणजे 4,846 मजुराची त्यांना आवश्यकता आहे। परंतु 4,545 अधिसंख्य मजुराची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वन विभागास एकूण 4,545 प्लस 8,446 म्हणजे 12,991 वनसेवक गड्ड पदाची आवश्यकता आहे। त्याकरिता खालील खर्च समीक्षा आहे। या ठिकाणी जवळपास 12,991 पदे जी आहे तर गड्ड पदे रिक्त आहे। गड्डमध्ये बघा, मदतनीस, उद्यान मजूर, चौकीदार, तपासणी नाका मदतनीस, आगार मदतनीस, वन विश्रामगृहावर मदतनीस, टपाल वाहक, संरक्षण पथक मदतनीस, बिनतारी संदेश केंद्र मदतनीस, कॅम्प ऑफिस मदतनीस, निरीक्षक कुटीवर मदतनीस अशी वेगवेगळी कामे करतात। ठीक आहे, तर गड्डमध्ये हे सर्व पदांचा या ठिकाणी समावेश होतो। या ठिकाणी कमीत कमी 10वी पास तुम्हाला पात्रता मागणार आहे। पगार जो 15,000 ते 46,700 इतका दिला जाणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये काही पदे जे आहे कंत्राटी पद्धती पण भरल्या जाणार आहे आणि काही पदे जे आहे नियमित स्वरूपाची पण भरल्या जाणार आहे। त्याबाबतचा जीआर मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे। हा संपूर्ण जीआर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल। मित्रांनो, संपूर्ण जीआर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि लवकरच या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर या संदर्भातली जाहिरात जी आहे हे मार्च 2025 मध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। यावर काही अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं। तर हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।